मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्या भेटीचं स्वागत करत संवाद लोकशाहीसाठी चांगला असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। विधान परिषद जागा वाटपावर अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचं सांगत संपर्क म्हणजे पक्षफुटी नसल्याचा टोला शिरसाटांनी विरोधकांना लावलाय। वंदे मातरमवर आक्षेप घेणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधलाय। जरांगे पाटलाला भेटायला सरकारतर्फे किंवा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसाद लाड गेलेत आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले ते या पद्धतीने दिलं की त्यांनी मला बोलवलं आहे म्हणून मी चाललो आहे। परंतु एक निश्चित आहे की जर असा संवाद चांगला झाला आणि त्याच्यातून जर काही आउटपुट निघत असेल तर त्यात वाईट मानण्याचं काही कारण नाही। संवादातून कदाचित चांगलं काही निर्माणही होऊ शकतं किंवा त्यांनी एखाद्या वेळेला वरिष्ठांचा काही निरोप असेल तो द्यायला गेला असेल। परंतु बोलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे। म्हणून जरांगे पाटलांचं आणि त्यांचं काय बोलणं होतं हे काही थोड्या वेळात कळेल आपल्याला, म्हणून त्याच्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही। हे सगळं चालत राहणार ना। मागच्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात प्रसाद लाड काही बोलले, त्याचं काहीतरी एकमेकाचं म्हणजे पार भांडण्याच्या परिस्थितीमध्ये ते होते। परंतु ते राजकीय वैर असतं, त्याला काही जास्त सिरियस घेऊ नये। आणि त्यांना ज्यांना धमकीचे फोन दिलेत मला वाटतं पोलिसांनी त्यांना अरेस्टही केलेली आहे। विधान परिषदेसाठी जे चर्चा चालू आहे की 12-5-2 किती जागांचं सध्या शिवसेनेला मिळणार आहे? फायनली आणखीन विधान परिषदेसंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या जोपर्यंत चर्चा होऊन अंतिम त्याला निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही जागा दिल्यात किंवा वाटणी झाली असं म्हणता येणार नाही। मराठवाड्यातल्या ज्या जागा आहेत शिवसेनेच्या ते शिवसेना कायम ठेवणार का? हे बघ, ह्या सगळ्या जागेचं एकमेकाशी बोलणं झालेलं आहे ऑलरेडी। जी काय आमची समन्वय समिती आहे ती समिती सर्व या बाबीवर विचार करून चर्चाही करते। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे पण नेते आहेत, भाजपचे आहेत आणि आमचे आहेत, म्हणून त्यांचा समन्वय साधतायत। फायनल ज्याला फिरवणं म्हणतात ते माननीय या तिन्ही नेते त्याच्यावर फिरवतील। हसन मुश्रीफांनी एक मोठं विधान केलं, काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही। राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय? संपर्क एकमेकाशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकाच्या संपर्कात असतात। उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत। संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत। आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं। म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना। आणि ज्याला कुणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तो जाईलच। आजकाल पक्ष इकडचा तिकडं बदलणं हे इतकं सोयीस्कर झालेलं आहे। म्हणून सकाळी माझ्याबरोबर होताच, दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे हे याचं काही गणित आजकाल लागायला तयार नाही। म्हणून मी जे काही विधान केलंय ते मी हेच केलंय की अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे पण संपर्कात आहेत, त्यात काही मी गैर बोललो असं मला वाटत नाही। त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या, मी माझी भूमिका मांडलेली आहे। वंदे मातरममध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे ते त्यांनी एकदा सांगावं आणि त्याच्यावर चर्चा घडवावी। काही लाईन आहेत, मग पहिली लाईन का नाही म्हणत, दुसरी लाईन का नाही म्हणत, असं काहीतरी कारणं दाखवून वंदे मातरम आम्हाला बोलायचंच नाही हा त्यांनी ठरवलेला नियम आहे। म्हणून ते किती जरी काही जरी झालं तरी वंदे मातरम बोलणार नाही, हा त्यांना एक अलिखित त्यांच्याकडे असलेला हा प्रोग्राम आहे। आता उभाटा गटाने जी काही मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये तिथलचे महापौर असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे। जो काही विरोध झाला होता बंद करण्यासाठी सुद्धा काही लोकांची चालू ठेवण्याची मागणी होती, काही लोकांची बंद ठेवण्याची मागणी होती। यासाठी एक महापौराने बैठक बोलून यावर तोडगा निश्चित काढावा। पेपर फुटीच्या संदर्भामध्ये आता सर्व विचारवंत पुढे यायला लागलेले आहेत। पेपर फुटी हे प्रकरण तेवढंच गंभीर आहे हे प्रत्येकाला मान्य आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांचं 22-23 लाख विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई होणार नाही ही सगळ्याला याची जाणीव पण आहे।
आणि यासाठी जे जे पेपर फुटीमध्ये होते अडकलेले आहेत त्यांना आता पोलिसांनी अटकही केलेली आहे. पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न निश्चित केला जाईल आणि तो त्यांनी केलाच पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याचं कुठेही नुकसान होणार नाही.